नगरपालिका, महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील विविध आवास घरकुल योजनांचे अनुदान वाढवून प्रति घरकुल किमान 7.50 लाख रुपये करण्यात यावे व याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा या आशयाचे निवेदन जनता पॅंथर संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रमुख आकाश चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। जय भीम, जय शिवराय। आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे की जे काही रमाई आवास योजना शहरी व ग्रामीण आहे, त्यानंतर रमाई आवास योजना आहे, पंतप्रधान आवास योजना आहे, यांचे जे मानधन आहे ते काय होते की आम्ही घर खोलल्याच्या नंतर 2.5 लाखामध्ये घर होत नाही। मागे शासनाने पैसे वाढवतो म्हणून असे म्हणले होते, पण अद्याप देखील कोणताही 1 रुपया रमाई आवास योजना असेल, पंतप्रधान योजना असेल, याच्यामध्ये 1ही रुपया वाढ झालेली नाही आहे। त्यामुळे आज आम्ही घरकुल योजनेमध्ये, मग ते शहरी असेल, ग्रामीण असेल किंवा कोणतीही घरकुल योजना जी शासनाने मंजूर केलेली आहे, त्याचे मानधन वाढून 7.5 लाख रुपये करण्यात यावे, या अनुषंगाने आम्ही विनंती अर्ज आज माननीय कलेक्टर साहेबांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे। रमाई आवास योजनेला चालू असलेल्या 2.5 लाखामध्ये पुरेसे घर होत नाही, त्यामुळे आम्ही माननीय जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन केलं आहे की येणाऱ्या काळामध्ये 7,50,000 हे मानधन वाढून देण्यात यावे। तसेच जी काही डागडुगी केल्या जाते किंवा 10-20 वर्षा पहिले जे काही घरकुल झालेत त्याची तुटक फुटक जी काही कामं झालीत त्यांना सुद्धा याची रक्कम वाढून देण्यात यावी, एवढी आमची शासनाकडे मागणी।